रेश्मा रेश्माज रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते। आज आपल्या चॅनलचा हा पहिला व्लॉग आहे आणि तो आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी। हो, आपले सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा येतात म्हटल्यावर उकडीचे मोदक तर झालेच पाहिजेत। आपला पहिला व्लॉग आहे उकडीच्या मोदकांचा। आपण ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने टिप्स आणि ट्रिक्स सांगितली आहे, म्हणजे तुम्हाला कोणालाही ती कठीण वाटणार नाही। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की मोदक कसे झाले होते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीची सुरुवात। इथे मी कढईमध्ये सारणासाठी 2 चमचे तूप घेतले। तसं तर तुपाची गरज नाही, पण तुपामुळे सारणाला चव छान येते। आता आपण यात घालणार आहोत 2 कप ओल्या नारळाचा चव थोडा वेळ आपण परतून घेऊया। व्यवस्थित परतला गेला की ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत खोबऱ्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये गूळ, म्हणजेच मी इथे 1 कप गूळ घेतला आहे। आता हे सारण आपल्याला मंद ते मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे। गूळ पूर्ण विरघळूपर्यंत आपल्याला हे सारण परतत राहायचं आहे। गूळ पूर्ण विरघळला की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ। आता हे सर्व मिश्रण मिसळून घेऊया। चला, आपलं सारण तयार आहे। आता आपण मोदकासाठीचं पीठ तयार करून घेऊया। यासाठी मी कढईत अर्धा कप पाणी व अर्धा कप दूध यांचं मिश्रण घेते, म्हणजेच पूर्ण 1 कप हे मिश्रण आहे। दुधामुळे मोदकाचं पीठ पांढरं शुभ्र व्हायला मदत होते आणि मोदक सुद्धा सुंदर दिसतात। आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा तूप। तुपामुळे मोदक मऊसूत होतात व बऱ्याच काळासाठी ते तसेच राहतात। यामध्ये आता घालणार आहोत चवीपुरतं मीठ। आता आपल्याला ह्या मिश्रणाला चांगली खळखळून उकळी आणायची आहे। उकळी आल्याशिवाय तुम्ही त्यात पीठ मिक्स करू नका, नाहीतर आपली उकड चांगली निघणार नाही। बघा, उकळी आली आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 कप तांदळाचं पीठ। हे पीठ मी लाटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। मिक्स करताना गॅस मोठा ठेवू नका, नाहीतर हे जाणार नाही। आपल्याला हे पीठ 2 मिनिटं मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कुठेही पांढरं पीठ राहणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे व त्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटांनी हे पीठ मी एका ताटात काढून घेतलं आहे। आपल्याला थंड पाण्याचा वापर करून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळण्यासाठी आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतात। आपल्याला पाण्यात हात लागेल तसं लावत लावत पीठ हे व्यवस्थित मऊसूत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। बघा, इथे मी पीठ किती मऊ होईपर्यंत मळत आहे। थोडा वेळ लागतो, पण आपले मोदकही तसे सुंदर होतात। बघा, इथे पीठ मऊ झालं आहे। आता आपण थोडा तेलाचा हात लावून हे पीठ मळून घेऊया। इथे आपलं पीठ तयार आहे। आता लिंबा एवढा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे। त्याला मध्ये थोडं तांदळाचं पीठ घालून दोन्ही बोटांच्या सहाय्याने आपल्याला हळूहळू पारी बनवून घ्यायची आहे। पारी वळताना हलक्या हाताने बनवायची आहे। कडा दाबत दाबत न्यायच्या आहेत। आता यामध्ये आपण अंगठा आणि बोट याचा वापर करून मध्ये जास्त पातळ न करता कडेने आपल्याला पारी दाबत दाबत मोठी करून घ्यायची आहे। पारी एक समान झाली पाहिजे। पहा कशी झाली पारी। आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया। तेलाचा हात लावून आपण मोदकाच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। बघा, पीठ छान झाल्यामुळे पाकळ्या छान पडत आहेत। एकदम हलक्या हाताने आपल्याला ह्या पाकळ्या करायच्या आहेत। आता आपल्याला मोदक मधून असा पकडून एकदम हलक्या हाताने वरच्या बाजूला बंद करत आणायचा आहे। अजिबात तुम्ही इथे घाई गडबड करू नका, नाहीतर मोदक आपला फसला जाईल। एकदम हलक्या हाताने करायचं आहे व वरच्या ते मोदकाचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। पहा, इथे किती छान पाकळ्या पडल्या आहेत।
आणि मोदकही किती सुंदर दिसत आहे. का स्टीलच्या चाळणीमध्ये मी खाली हळदीची पानं घातली आहेत. तुम्ही नसतील तर नाही घातली तरी चालतील. आता मी मोदकावर केशर घालत आहे. यामुळे मोदक जेव्हा उकळून येतील तेव्हा दिसायला फार सुंदर दिसतात. इथे मी एका भांड्यामध्ये मोदक उकडण्यासाठी पाणी उकळायला ठेवलंय. पाण्याला उकळी आली की यावर आपण मोदकाचे चाळण ठेवणार आहोत. आता यावर आपण झाकण ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटांची वाफ काढायची आहे. मी इथं हळदीची पानं वापरली आहेत. तुमच्याकडे असतील तर तुम्ही केळाची पानं वापरली तरी चालतील. आणि कोणाकडे काही नसेल तर चाळणीला खाली तेल लावा, त्याच्यावर मोदक ठेवा व उकड काढा तरीही चालेल. बघा इथे 15 मिनिटांनी मोदक तयार झालाय. किती सुंदर दिसतोय ना आपला मोदक. हो, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व कमेंट्समध्ये मला सांगा की मोदक तुमचे कसे झाले होते.